झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। आगीची ठिणगी आणि शेतात झालं 2.5 ते 3 लाखांचं नुकसान। वेळीच उपचार घेतले तर ऑक्सिजनची गरज निर्माण होणार नाही, महसूल मंत्री थोरात यांचं विधान। तर राज्याच्या स्वायत्ततेला धोका, शंभूराजे देसाई यांचं विधान। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कांदिवलीमध्ये कोविड केअर सेंटरचं उद्घाटन। भाजपच्या हिरामन गवळी यांचं उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। चोपडा तालुक्यातील नागलवाडी शिवारामध्ये चंद्रशेखर सोनावणे यांच्या शेतामध्ये गेल्या 4 वर्षांपासून 6 एकरामध्ये बांबूची लागवड केली आहे। त्यांच्या शेताच्या उत्तरेकडील शेतात बांधावर पेटवलं होतं। पेटवलेल्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी थांबणं गरजेचं असताना त्यांनी हलगर्जीपणा करून तिथे न थांबता गेल्यानं पेटवलेली आग चिठिणगी बांबूच्या शेतापर्यंत येऊन गेल्यानं बांबूच्या शेताला आग लागून त्यामध्ये बांबू आणि ठिबक सिंचन पाईप असे 2.5 ते 3 लाखांचं नुकसान झाल्याचं शेतकरी चंद्रशेखर सोनावणे यांनी सांगितलं। ही भरपाई भरून मिळावी यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दाखल केली आहे। मी चंद्रशेखर पाटील, राहणार चोपडा। माझी नागलवाडी शिवारात जमीन आहे। मी माझ्या शेतामध्ये 6 एकर बांबू लावलेला आहे। त्या 6 एकर बांबूला 4 वर्ष पूर्ण झालेले। काल दुपारच्या वेळेस एक माझा बाजूचा शेतकरी नागलवाडी शिवारातला माझा गट नंबर 373चा एक आहे, माझा उत्तरेकडे असणारा शेतकरी मकसूद म्हणून याने दुपारच्या वेळी कोणी नसताना त्याच्या शेतावरचा बांध पेटवला। त्या बांध पेटत तो माझ्या शेतापर्यंत आला आणि माझा 2.5 ते 3 एकर बांबूचं नुकसान झालं। त्याच्यातलं ठिबक पाईपलाईन असं जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे। आणि त्या माणसाने हे पेटून तिथं न थांबता तिथून हलगर्जीपणा करून चालला गेला। हे पुरस्कार त्याने माझ्या शेतात पेटवलेलं आहे असा माझा आरोप आहे। मी पोलीस स्टेशनला या संदर्भात कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहे। तर मी आता FIR करतोय। समोरच्या माणसाकडनं हा पैसा वसूल होऊन मला न्याय मिळावा यासाठी मी आलेलो आहे। राज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता ही नक्कीच आहे, मात्र जर कोरोना रुग्णाला वेळेत उपचारांसाठी दाखल केलं तर ऑक्सिजनची गरजच भासणार नाही। तसेच कोरोना रुग्णांची लक्षणं दिसल्यास लगेच विलगीकरणात जावं। तसेच सध्याची वेळ ही खूप वाईट आहे। राज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, ही बाब खरी असून आम्ही प्रयत्न करत आहोत, असं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं। संगमनेर येथे पत्रकारांशी ते बोलत होते। मात्र तरी सुद्धा त्यातून आता मार्ग कसा निघेल? संकट इतकं मोठं आहे की सगळीकडे ऑक्सिजन पुरवणं ही खूप कठीण बाब झाली, ही वस्तुस्थिती आहे। आणि आपण पाहतो की दिल्लीमध्ये सुद्धा इतकी मोठी घटना त्यामुळं घडलेली आहे। आमचा सातत्यानं प्रयत्न आहे, सगळीकडं रुग्णांच्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन गेला पाहिजे। पण त्याला एकमेव चांगला उपाय मला हा वाटतो की लॉकडाऊन चांगल्या पद्धतीनं पाळणं। जे कोणी लक्षणं असतील असे बाधित नागरिकांना अशा कोविड सेंटरला आणणं आणि त्याच्यातून त्याला चांगला उपचार देणं आणि ऑक्सिजनपर्यंत पोहोचूच न देणं, म्हणजे त्याचे लवकरच त्याला उपचार केले तर तो लवकर बाहेर येतो आणि घरी जाऊ शकतो। हा सगळ्यात चांगला उपाय आहे आणि त्या उपायाच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत। एकीकडे 1 मे पासून आता महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून भूमिका मांडली आहे। केंद्र सरकारनं राज्याच्या तपास यंत्रणेवर किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा आहेत। जर वारंवार केंद्र सरकार राज्याच्या तपास यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करत असेल तर राज्याच्या स्वायत्ततेला धोका पोहोचेल, असं मत गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते बोलत होते। झाल्यानंतर मी महाराष्ट्र कर्नाटकाची जी आपली स्टेट बॉर्डर आहे, जिथून बाहेरच्या राज्यातले प्रवासी आपल्या जिल्ह्यामध्ये येतात, तो जो चेकपॉईंट आहे आपला, त्या ठिकाणची सुद्धा प्रत्यक्ष जाऊन मी पाहणी करणार आहे। कारण शेवटी अननेसेसरी मूवमेंट म्हणजे अनावश्यक हालचाली थांबल्याशिवाय हा संसर्ग आपल्याला रोखता येणार नाही। प्रतिसाद चांगला आहे। जिल्ह्याच्या अंतर्गत सुद्धा मी पुणे आणि सातारा जिल्ह्याची बॉर्डर पाहिली,
सातारा आणि सांगली जिल्ह्याची बॉर्डर पाहिली, सातारा आणि खाली रत्नागिरी जिल्ह्याची बॉर्डर पाहिली. जिल्हा बॉर्डर जे आहेत त्या 100% तिथं अंमलबजावणी झालेली आहे. तिथं अजिबात ई पास असल्याशिवाय आणि योग्य कारण असल्याशिवाय कुणालाही सोडलं जात नाही. तसंच आता नेमकं दुसऱ्या राज्यातून, इकडून कर्नाटकचं राज्य आहे, पलीकडं गोवा आहे, इकडून सुद्धा काही प्रवासी ह्या मुख्य रस्त्याने येतात. त्याची सुद्धा हे झाल्यानंतर मी आता प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. एकूण 117 बेड असलेलं सुसज्ज असं कोविड केअर सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कांदिवलीमध्ये कोविड केअर सेंटर याचं उद्घाटन झालं. यावेळी विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी यासोबत आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, भाजपा प्रभारी आमदार अतुल भातखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार योगेश सागर यांच्या संकल्पनेतून हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. या कोविड केअर सेंटरसाठी जगदीशभाई मोदी यांनी भुराभाई हॉल निशुल्क उपलब्ध करून दिलाय. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असं बेड सोबत प्रशिक्षित डॉक्टर तसेच पौष्टिक आहाराची सुद्धा व्यवस्था असेल. यावेळेस सर्व डॉक्टर्स यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ॲग्रेसिव्ह टेस्टिंग करण्याची गरज असल्याचं सांगितलं. यासोबतच केंद्र हे नेहमीच मदत करून राज्यातील सत्ताधारी सतत केंद्राकडे बोट दाखवतात, हे चुकीचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यामध्ये लसीकरणाची कमतरता नाही का? केंद्राच्या मदतीनं लस वेळेवर मिळत आहे. 17 बेड का ये कोविड केयर सेंटर है। यहाँ एमडी फिजिशियन डॉक्टर है, चेस्ट फिजिशियन है और 7 डॉक्टरों की सेवा है। पूरा नर्सिंग स्टाफ है, उसको मदद करने के लिए जो भी अंदर के स्टाफ चाहिए वो सारे स्टाफ है। ऑक्सीजन है, यहाँ पर डिजिटल एक्सरे की व्यवस्था है, लेबोरेटरी की व्यवस्था है और जिनका ऑक्सीजन 95 के नीचे आता है और जिनको ट्रीटमेंट की आवश्यकता होती है 90, 91, 92 ऑक्सीजन के लिए, उन सभी रुग्णों के लिए यहाँ पर हम व्यवस्था कम से कम कीमत में, एकदम कम से कम कीमत में यहाँ पर हम व्यवस्था ऑक्सीजन की सही उपलब्ध करके देने वाले हैं। दोनों समय का पौष्टिक भोजन मिलेगा, सुबह का नाश्ता मिलेगा, दोपहर के बाद की व्यवस्था होगी, दूध की व्यवस्था की है, सारी व्यवस्था पेशेंटों के लिए की है। सर ने एक सराहनीय काम किया है, क्या शुभकामनाएं देना चाहेंगे? तो पहले बार तो चारकों विधानसभा के हमारे सम्माननीय विधायक जी के सामने अभिनंदन करता हूँ। पिछले कई वर्षों से, यानी कि तीसरी टर्म है और उसके पहले भी जब वो नगर सेवक थे, लगातार अपनी विभाग में जनता की समस्या, जनता के प्रश्न और उसको छुड़ाने के लिए निरंतर प्रयत्न करने वाले ऐसे हमारे विधायक हैं और उनको शुभेच्छा देता हूँ। कोरोना की इस महामारी के संकट में ऐसा एक अभिनव प्रकल्प उन्होंने शुरू किया है। आज सम्माननीय हमारे विरोधी पक्ष के नेता आदरणीय देवेंद्र जी के हाथों इसका उद्घाटन होगा। मैं पुनः एक बार ऐसी कल्पकता से काम करने वाले मेरे मित्र, हमारे विधायक, भारतीय जनता पार्टी मुंबई के उपाध्यक्ष, इनका मनपूर्वक अभिनंदन करता हूँ, जिनके तहत चारकोप नहीं बल्कि चारकोप, बोरिवली, कांदिवली, यहाँ पर के सभी लोगों को कोरोना के इस महामारी के संकट में जो सुविधाओं की आवश्यकता है आरोग्य की, वो सुविधा बहुत ही बढ़िया तरीके से, बहुत शांत तरीके से, जिसकी चर्चा आने वाले समय में लोग करेंगे। कुछ लोग काम कम करते हैं, चर्चा ज़्यादा करते हैं। योगेश जी काम ज़्यादा करते हैं, चर्चा कम करते हैं। मैं उनके स्वभाव के अनुसार इस कल्पकता की दाद देता हूँ और उनको मनपूर्वक शुभेच्छा देता हूँ। लॉकडाऊनमुळे रोजगार व्यवसाय बंद झाले। या संकट काळामध्ये राज्यातील 12 बलुतेदारांना राज्य सरकारनं त्वरित आर्थिक पॅकेज घोषित करावं अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना देण्यासाठी कार्यालयामध्ये गेले असता उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केली आहे आणि हिरामण गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा दम भरला असा आरोप भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे। म्हणून संतप्त झालेल्या हिरामण गवळी यांनी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन करत त्यांचा निषेध केलाय। जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत आणि माझं निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका हिरामण गवळी यांनी यावेळी घेतली। ओबीसी आघाडीच्या वतीने प्रदेशाचे अध्यक्ष माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या आदेशान्वये आज महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी आणि मामलेदार ऑफिसला निवेदन देण्याचा कार्यक्रम सुरू आहे। या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या विषयामध्ये काही जे 12 बलुतेदार आहेत, उदाहरणार्थ न्हावी, शिंपी, सुतार, धोबी
या समाजाला कुठेही त्यांना काही उदरनिर्वाहासाठी देण्याचा उपक्रम केलेला नाही. त्यांची पूर्णपणे दुकानं बंद आहेत न्हावी समाजाची. आज न्हावी समाज खूप मोठा आहे. त्यांची दुकानं बंद असल्यामुळे सुतार समाज आहे, शिंपी समाज आहे आणि यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला 11 वाजेला गेलो. जिल्हाधिकारी साहेब बैठकीत होते. आम्हाला सांगितलं की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे जा. जगदाळेंकडे गेलो, तिथं मीटिंग चालू होती. त्यांनी सांगितलं की गायकवाड साहेबांकडे जा, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे. त्यांच्याकडे गेलो, ते नव्हते. मग पुन्हा आम्ही जगदाळेंकडे आलो. जगदाळेंकडे आलो तर 15-20 मिनटं तिथं बसलो. त्याने मीटिंग चालू आहे. अधिकारी बाकीचे बाहेर निघाले, परंतु माननीय विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील अंबनेरचे हे त्या ठिकाणी आले. आम्ही बसलेलो असतानाही त्यांना ठीक आहे, ते लोकप्रतिनिधी, त्यांना एंट्री दिली 2-3 लोकांना, आम्ही समजू शकतो. त्यांच्या PS ने मग गायकवाड साहेबांकडे फोन लावला. त्यांच्या PS गायकवाड साहेब आलेले, निवेदन द्यायला पाठवून द्या. आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं निवेदन द्या. इथं गेलो, इथं मीटिंग चालू होती. मग आम्ही 15-20 मिनटं पुन्हा तिथं थांबलो. त्यांच्या PS ने सांगितलं की वरती चव्हाण मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे निवेदन द्या. आमच्या कार्यकर्त्यांना म्हटलं, आम्ही 4च लोक होतो. 2 लोकांना पाठवलं की तुम्ही जाऊन बघा. तर ती चव्हाण मॅडम म्हणे मी निवेदन मला घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या PS लाही सांगितलं. वापस आलो. इथं बघितलं तर यांनी सांगितलं बोर्ड लावलेला आहे की निवेदन किमान एकच माणसाने देण्यात यावे. मी एकटा आत गेलो. गायकवाड साहेबांची ही भाषा विचारा तर काय आहे, निवेदन आहे का काही मी माझ्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे परवानगी मागायला आलेलो आहे का 2 नंबरच्या धंद्यांची परवानगी मागायला आलेलो आहे का कुठला मागायला आलेलो आहे. मी 12 बलुतेदारांच्या जनसामान्यांच्या विषयातला प्रश्न घेऊन गेलेलो. काही न विचारता बिलकुल नाही, निवेदन घेत नाही, नाही तुला अटक, तुझ्यावर गुन्हा दाखल करेल. अरे ही काय भाषा. तुम्हीच एकटे अधिकारी, बाकीचे पोलीस बिचारे 24 तास काम करतायत. मेडिकल अधिकारी 24 तास काम करताय, पण तुम्हालाच कोरोना झाला का? 4 अंकी पगार घ्यायची आणि ही भाषा वापरायची. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध. कोपरगाव शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं 2 दिवसांच्या कडकडीत जनता कर्फ्यूचं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं. 2 दिवसांच्या कडकडीत जनता कर्फ्यूनंतर आज अचानक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. एकीकडं प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे, मात्र दुसरीकडं नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. नागरिकांनी जर शासनाच्या आदेशांचं पालन केलं नाही, गर्दी जर कमी झाली नाही तर नक्कीच याचा परिणाम कोरोनाच्या मोठ्या संख्येने होईल. कोरोनाबाधित रुग्ण जे रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. आजपासून पेशंट दवाखान्यामध्ये असतात, पण त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक यांची जेवणाची व्यवस्था नसते. त्यामुळं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं याबाबत जनजागृती करण्याबाबत शिवभक्त यांना आवाहन केलं जात आहे. 15 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाले असून ते गरजू नागरिकांना देण्यात येणार आहेत. यापुढे 50 सिलेंडर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत आज आम्ही कोरोनाच्या विरोधात आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आपलं प्रशासन लढत असताना एक नागरिक म्हणून आणि एक संघटनेची आमची जबाबदारी म्हणून जी सगळ्यात महत्त्वाची बाब एक लक्षात आली की सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे हॉस्पिटल्समधले ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेड पूर्ण भरलेले आहेत. एकही बेड आता अवेलेबल होत नाही आहे आणि अनेक रुग्ण ऑक्सिजनच्या अभावी गेलेले सुद्धा दुःखद वार्ता आम्हाला समजली. आज आम्ही शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत सांगलीमध्ये, सांगली, कुपवाड आणि मिरज महापालिका क्षेत्रामध्ये ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था आम्ही केलेली आहे. ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल होत नाही आहेत, मिळत नाही आहेत आणि त्यांना आवश्यकता आहे, अशा रुग्णांना आम्ही हे ऑक्सिजन घरपोच करून निदान त्यांचा प्राण वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि आज जरी 15-20 आमच्याकडे सिलेंडर असले तरी भविष्यात किमान एक 50-60 सिलेंडर आम्ही उपलब्ध करून ह्या कोरोना रुग्णांना ह्या ऑक्सिजन पुरवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट, रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात, त्यांना जेवायची व्यवस्था हॉस्पिटल प्रशासनाने केलेली असते, पण रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक बाहेर तात्काळात उभे असतात.
तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत ती सेवा देण्याचं आज ठरवलेलं आहे आणि आज त्याचा शुभारंभ होत आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ह्याच्यामध्ये आम्ही आज ती सुरुवात केलेली आहे. पण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते या सेवेमध्ये उतरून या रुग्णांना सेवा देतील. कोरोनाच्या विरोधात आपल्या सगळ्या प्रशासन, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या सोबत थांबून हा लढा देतील. आज मुंबई कल्याणमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फत एक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची आज मान्यता त्यांना मिळालेली आहे. लवकरच ते सुरू होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे, रत्नागिरीमध्ये सुरू होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये जी गरज असेल ते सगळे उपलब्ध करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते पुढे असतील. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रशासन आणि शासन हे दोघे मिळून काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गरज आहे की ते कोरोनाच्या विरोधात, कोरोना झाल्यानंतर यंत्रणा उभी आहे, पण कोरोना होऊ नये. राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता विवाह सोहळ्यांवर निर्बंध घालण्यात आले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या मंत्रीपुत्राच्या विवाह सोहळ्यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन पाहायला मिळत आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतिशा यांचा मालेगावच्या आनंद फार्म येथे विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोजकेच नातेवाईक आणि निमंत्रितांव्यतिरिक्त विवाहस्थळी कोणालाही प्रवेश नव्हता. माध्यमांना देखील या सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. असं असलं तरी विशेष अतिथी, खासदार आणि आमदारांच्या गाड्या या गेटमधून सोडण्यात येत होत्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता सुरू होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार एकनाथ शिंदे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. एकीकडं सामान्य माणसाला विवाह सोहळ्यासाठी फक्त 2 तासांची वेळ देण्यात आली. मात्र मंत्री पुत्राच्या लग्नाचा थाट सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होता. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार कोरोना निर्बंधांना धाब्यावर बसवताना येथे दिसत होते. धुळे शहरामध्ये काही दिवस आधी झालेल्या बुलेट गाडी चोरी प्रकरणी आझादनगर पोलिसांनी सुरत येथील एका तरुणाला अटक करीत त्याच्याकडून 2 मोटरसायकल हस्तगत केल्या. या दोनही बुलेट दुचाकींची किंमत 1,35,000 इतकी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली आहे. काही दिवसांआधी धुळे शहरातील आग्रा रोडवरील शेर ए पंजाब लॉज जवळून एक बुलेट मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आकाश साकला यांची सुद्धा बुलेट चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आपले तपासाची चक्र फिरवून पवन उर्फ विकी पाटील याला नाशिक कारागृहातून न्यायालयाच्या आदेशानं ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं बुलेट चोरीची कबुली देखील दिली. दोनही बुलेट पोलिसांच्या स्वाधीन केला असल्याची माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आझादनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2021 रोजी पहाटे 6:30 वाजता शेरे पंजाब हॉटेल शेजारी एक रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल चोरी गेली होती. तसेच 27 फेब्रुवारी 2021 रोजी आग्रा रोडवरून एक बुलेट चोरी गेलेली होती. सदर आरोपी पवन उर्फ विक्की पाटील हा राहणार सुरत गुजरात येथील त्याला नाशिक शहर पोलिसांनी अटक केलेली होती. त्याचा ताबा आम्ही घेऊन सदरच्या दोन्हीही बुलेट आम्ही जप्त केलेले आहेत. काल एक बुलेट शहाद्यावरून आणलेली आणि एक नाशिकवरून आम्ही आणलेली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही माननीय SP सो यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ॲडिशनल SP बच्चाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व SDPO सो पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी टीम संजय सूर्यवंशी व त्याचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय चांगला तपास करून दोन्ही बुलेट रिकवर केलेले आहेत. आरोपीचा आम्ही 5 दिवस कस्टडी घेतलेली आहे. अजून शहरमध्ये पण त्याने चोरी केलेली कबूल केलेली आहे. शहरची बुलेट हे नाशिक इथे जमा असल्याने तिथे शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणतील. आत्ता ह्या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे. एकूण बुलेट कितीचा काय किंमत आहे? एकूण मुद्देमाल टोटल 1,35,000 दोन्ही बुलेटची किंमत लावलेली आहे आम्ही. अजून काही यांच्याकडनं अजून तपास सुरू आहे. शहर हद्दीमधील एक बुलेट चोरलेली आहे, त्याचाही तपास झालेला उघड झालेला आहे. याच्यावरती नाशिक शहरमध्ये गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरमध्ये आय थिंक 4 का 5 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती. कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे.
आरोग्य व्यवस्थेवरचा ताण देखील वाढतोय। दुसरी लाट थोपवण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। आज कांजूरमार्ग येथील क्रॉम्प्टन ग्रीव्स कंपनीच्या जागेमध्ये राज्य सरकार, सिडको, पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानानं महाजम्बो कामाचा कोविड सेंटरचा शुभारंभ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला। 2500 बेड्स आणि 300 ICU बेड्स या सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहेत। 15 जूनपर्यंत हे कोविड सेंटर उभं राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मधून कोरोनाची दुसरी लाट विरुद्ध केंद्र आणि राज्य सरकार लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। पण या दुसऱ्या लाटेची लढाई सुरू होण्यापूर्वी खबरदारी आणि पूर्वतयारी केली असती तर, खूप आधी दिलेला इशारा गांभीर्यानं घेतला असता तर आता जी येईल ती सुनामी असेल। ही दुसऱ्या लाटेची मन की बात समजून घेतली असती तर आज सुनामीला देशाला गटांगळ्या घालण्याची वेळ आली नसती, अशी टीका संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखातून त्यांनी केंद्रावर केली आहे। कांजूरमार्ग येथे तुम्ही कोविड सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे, काय सांगायचं? माझं असं म्हणणं आहे की सरकार काय करते आहे महाराष्ट्राचं आणि मुंबई महानगरपालिका काय करते हे जर कोणाला पाहायचं असेल तर आता इतर ठिकाणी कोविड सेंटर बनत आहेत, पण दुसरी लाट आता सुरू आहे आणि ते अत्यंत गंभीर आहे। लोकांना तिसऱ्या लाटेची भीती वाटते की तिसरी लाट किती विध्वंसक असेल। हे कोविड सेंटर जे कांजूरमार्गला होत आहे ही महापालिका किंवा सरकारतर्फे तिसऱ्या लाटेची तयारी आहे। हे सरकारचं जे पाऊल जे पडतं आहे हे विरोधकांनी, देशभरातल्या सगळ्या जाणकारांनी, राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी मुंबईतून पाहायला पाहिजे की आम्ही नक्की काय करतो आहोत। 3000 बेडचं हे सिडकोच्या मदतीनं किंवा महापालिका, सरकार, इकडे लोकप्रतिनिधी सगळे यांच्या मदतीनं 3000 बेडचं हे कोविड सेंटर आहे। त्याच्यामध्ये 500 ICU आहेत। आज ICU बेड मिळत नाही आहे, त्याची तयारी इकडे होते। माझं कुटुंब माझी जबाबदारी जेव्हा मुख्यमंत्री सांगतात तेव्हा ही जबाबदारी सरकार एक कुटुंब कसं सांभाळते, एक राज्य म्हणून हे कुटुंब सांभाळण्याची ही जबाबदारी आहे। आम्ही असं म्हणतो की करोनाच्या या सेंटरमध्ये कोणावरतीही येण्याची वेळ येऊ नये, पण सध्या वेळ कोणाला सांगून येत नाही, त्याची तयारी आहे। कोणावरती वेळ आलीच तर उपचाराशिवाय त्याला तडफडत रस्त्यावरती पडून राहू नये, जे इतर राज्यात सुरू आहे। म्हणून हे सगळं प्रकल्प उभे राहत आहेत। त्याचवेळेस तुम्ही सामनात देखील म्हटलेलं की दुसऱ्या लाटेची मन की बात ही सुनामीच आहे। नक्कीच सुनामी आहे। हे काय फक्त महाराष्ट्रासाठी आम्ही बोलतो असं नाही, देशातली एकंदरीत परिस्थिती पाहता ज्या प्रकारचं वातावरण अनेक राज्यामध्ये दिसतं आहे की आजच पंडित राजन मिश्रा यांचं निधन झालं दिल्लीला। मी स्वतः काल मुंबईत बसून त्यांच्यासाठी दिल्लीत बेडचा प्रयत्न करत होतो, पण त्यांना बेड मिळेपर्यंत त्यांचं निधन झालं। त्यांनासुद्धा करोनाने गाठलं होतं, त्यात त्यांना मग हार्ट अटॅक आला। असे अनेक या देशातले प्रमुख नामवंत लोकांनासुद्धा ऑक्सिजन आणि बेड अभावी जर मृत्यू येत असेल तर त्याला सुनामी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं। धन्यवाद। चला ज्या प्रकारचं वातावरण फार चांगलं नाही आणि आपलं सरकार महापालिकाशी लढण्यात कुठेही कमी पडत नाही। हे सगळ्यात मोठं कोविड सेंटर आपण सुवर्णताई तुमच्या वॉर्डामध्ये उभं करतो। दोन्ही आमदार आपले इथे संजय पाटील आहे। तर मुंबईची परिस्थिती आता हळूहळू आजपासून आपण पाहतो नियंत्रणामध्ये येते। असं मगाशी आपण सांगितलं की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी, पण जेव्हा आपण असतो, आपल्यासारखे लोकप्रतिनिधी असतात, आपल्यासारखे अधिकारी असतात, त्यांचं कुटुंब फार मोठं असतं
हजारो लोक जे आहेत जे कोरोनाने बाधित आहेत, त्यांना प्रसंगी मदत मिळत नाही, हे सगळं आपलं कुटुंब आहे आणि ही सगळी यंत्रणा आपण त्या आपल्या कुटुंबासाठी उभारतो. लक्षात घ्या, माझं कुटुंब म्हणजे माझा मुलगा, माझी पत्नी, माझा भाऊ असं नाही, आपल्यासाठी त्यांनी लोकांनी आपल्याला निवडून दिलं, आपलं सरकार, आपलं प्रशासन, त्याच्यामुळे आपली जबाबदारी व्यापक आहे. आणि म्हणून मी या भागातल्या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या, आमदारांच्या, नगरसेवकांचं कौतुक करतो की त्यांनी या आपल्या ईशान्य मुंबईसाठी भव्य असं कोविड सेंटर उभं करतो. नक्कीच आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री, आपली महापालिका खास करून ही देशामध्ये उत्तम काम करते. कोणी किती टीका करू द्या, पण आपलं मन आपल्याला सांगतं आपण काय करतो, आपण किती संघर्ष करतो. मुख्यमंत्री दिसत नाही असं म्हणताय, पण मुख्यमंत्री तिकडे बसून काय करताय, संपूर्ण यंत्रणा कशी हलत आहेत हे दिसण्याचं किंवा प्रदर्शन करण्याचा हा प्रसंग नाही आहे कोणासाठी. आपण जिथे आहोत तिथून आपण समाजासाठी काम करणं गरजेचं आहे आणि ते काम काय आहे पाहायचं असेल भविष्यामध्ये पुढल्या महिन्याभरामध्ये, तर इथे होणारं कोविड सेंटर, इथे मिळणाऱ्या सुविधा आणि इथे आपण सगळे तुम्ही लोकप्रतिनिधी, आपले अधिकारी, PMCचे काय इथे सेवा बजावतात हे लोकांनी पाहायला पाहिजे. अशा प्रकारचं एक उत्तम सेंटर आपण उभारलं पाहिजे. आपण सगळे प्रयत्न करूया की इथे कमीत कमी लोक येतील, लोकांना गरजच पडणार नाही अशा प्रकारे आपण ही लाट, तिसरी लाट जी येते, पहिली लाट आली, दुसरी लाट त्यापेक्षा गंभीर, तिसऱ्या लाटेविषयी कोणी काय सांगू शकत नाही, पण आपण दुसरी लाटच चोपून धरण्यामध्ये यशस्वी होऊ असे आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो. तरीही जर गरज पडली तर आम्ही तयार आहोत कोणत्या युद्धासाठी, यासाठी आपण तयार करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करू, आभार मानतो आणि एक उत्तम सुविधा केंद्र आपण तयार करू आणि बाकी सगळं त्या सुविधा निर्माण करायच्या, त्या निर्माण करू. जय हिंद, जय हिंद. कोविड जम्बो सेंटर असणार आहे ही महत्त्वाची बाब. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब की एका ठिकाणचं जम्बो कोविड सेंटरमधलं सगळ्यात मोठं ICUमध्ये आहे ते 200 बेडचं आहे. त्याच्यापेक्षाही मोठं ICU सेटअप या ठिकाणी होणार आहे. ICUची गरज लक्षात घेता हा निर्धार करावं. खासदार महोदयांनी आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहावं, आमदार महोदयांनी असं सहकार्य आणि मार्गदर्शन करत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझे खासदार श्री संजय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आचरेकर साहेब त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरतायत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडलाय. येथील ITI कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल 20 कोरोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचं समोर आलंय. प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश आलं.
पलायन केलेल्या लोकांचं समुपदेशन देखील करण्यात आलंय. अखेर 20 जण कोरोना सेंटरमध्ये पुन्हा परत आणण्यात प्रशासनाला यश आलंय. या सर्व रुग्णांना घरी राहून जीवावर कसं बेतू शकतं हे समजावून देण्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आलंय. भीतीपोटी आंबडी येथील पॉझिटिव्ह रुग्ण हे त्यांच्या गावी सकाळी निघून गेले. मात्र त्यांना आम्ही नंतर त्यांची समजूत काढली, त्यांना समुपदेशन केलं, त्यांचं घरी राहणं किती घातक आहे याबाबत त्यांना जाणीव करून दिली आणि ती बाब त्यांना पटली. ती पटल्यामुळे ते परत आले आणि आपल्या CCC सेंटरला भरती झाले. सर्वच्या सर्व रुग्ण आले आणि परत भरती झालेले आणि त्यांना आपण या ठिकाणी भरती करून त्यांचे उपचार सुरू केलेले आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलाय. त्यामुळं कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 1 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय. मात्र कोरोना रुग्णांना आता बेड मिळत नाहीयेत आणि ऑक्सिजनची देखील कमतरता आहे. त्यामुळं कोरोना सदृश्य लक्षणं असणाऱ्यांसाठी राज्य सरकारनं तालुका आणि जिल्हा स्तरावर कोविड OPD सुरू करावी अशी मागणी भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावती येथील श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. थोडं शांत राहा. जे असिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत आणि ज्यांना सौम्य लक्षण आहे अशा रुग्णांना भीती वाटते की जर 2-4 दिवसात माझी परिस्थिती ढासळली, माझी प्रकृती जर ढासळली तर माझ्यावर कोणीही उपचार करणार नाही. म्हणून या भीतीपोटी अनेक असिम्प्टोमॅटिक रुग्ण हे रुग्णालयांमध्ये धाव घेतात आणि रुग्णालयाचे बेड त्यांच्यामुळे अडवले जातात. ही भीती त्यांची आपण समजून घेतली पाहिजे, त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे की एक वेळा कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याला समाजामध्ये रुग्णालयाशिवाय डॉक्टर उपलब्ध नाही आणि डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे लोक पॅनिक झालेले आहेत. तर ज्या पद्धतीने सरकारने कोविड रुग्णालय सुरू केले त्या पद्धतीने सरकारने प्रत्येक ठिकाणी कोविड OPD सेंटर सुरू करावे की जेणेकरून जे असिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत, ज्यांना लक्षणं सौम्य आहे आणि ज्यांना भीती वाटते की मी 15 दिवस जर घरी राहिलो तर माझं काय होईल, मला कोण तपासेल. कारण की ज्या दिवशी त्याचा RT-PCR पॉझिटिव्ह निघतो त्या दिवसानंतर त्याला तपासायला डॉक्टरच नसतो. कोणा डॉक्टरकडे जायचं, कोणाची ट्रीटमेंट घ्यायची. कोविडच्या या होम क्वारंटाईनच्या काळामध्ये जर आपल्यावर काही आणखीन तब्येतीमध्ये जर नवा प्रश्न निर्माण झाला, नवी समस्या निर्माण झाली तर कोणाकडे जायचं याच्यापायी चिंतित असलेल्या लोकांची धावाधाव सुरू आहे. अनेक लोक या भीतीपोटी RT-PCR करतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती एकदम ढासळते आणि शेवटच्या क्षणी उपचारासाठी त्यांची धावाधाव होते. याच्यात अनेक लोक दगावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि म्हणून याच्यातली जर धावाधाव थांबवायची असेल तर सर्व लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की आम्हाला तपासायला कोणीतरी डॉक्टर उपलब्ध आहे. आणि हा विश्वास केव्हा निर्माण होईल तर ठिकठिकाणी ज्या पद्धतीने कोविड रुग्णालय निघाले त्या पद्धतीने कोविड OPD सेंटर उभे करून त्या ठिकाणी अशा रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध आहे हा विश्वास निर्माण झाला पाहिजे, जेणेकरून लोक आपल्या आपल्या घरामध्ये सुरक्षित होतील. अमरावती जिल्ह्यातील वलगाव नजीक असलेल्या आमला गावामध्ये एक लग्न सोहळा पार पडत होता. अचानक वादळी वारा आला आणि चक्क लग्नाचा उभा मंडप हा उडून विद्युत वाहिनीच्या तारांवर अडकला. यामध्ये विद्युत तार तुटून जमिनीवर पडली आणि गावकऱ्यांनी तात्काळ विद्युत वाहिनी बंद करून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र विद्युत तारेवर लग्नाचा मंडप पडल्यानं गावकऱ्यांना काही काळ थरकाप सुटला होता. अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 40 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बेरागड गावच्या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून दोन्ही राज्यांचा असलेला मुख्य रस्ता बंद केला आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं ब्रेक द चेन या संदर्भानं कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगानं अमरावती शहर आणि ग्रामीण पोलीस दलातर्फे पोलीस ठाणेनिहाय चोख बंदोबस्त आणि शहराच्या सीमावर्ती भागांमध्ये चेक पोस्ट, सतर्क नाकाबंदी लावण्यात आली आहे. सीमावर्ती भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कामानिमित्त आंतरराज्य किंवा आंतरजिल्ह्यामध्ये जाण्याकरिता ई-पासची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर ई-पास प्रणालीचा वापर करावा असं आवाहन पोलीस यंत्रणेनं केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील खासगी कोविड रुग्णालय रुग्णांनी अक्षरशः भरलेली आहेत. उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले आकारली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी आज केला आहे.
शहरातील समर्पण कोविड सेंटरमध्ये शहरातील एक रुग्ण 14 दिवसांपूर्वी दाखल झाला होता. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला, परंतु रुग्णाच्या नातेवाईकांकडून 2.5 लाख रुपयांची मेडिसिन रुग्णासाठी खरेदी करायला लावलं आणि 1,65,000 रुपये फी आकारण्यात आली. या फीमध्ये PPE किटचाही खर्च लावण्यात आला होता, परंतु रुग्णाचे नातेवाईक सांगतायत की या हॉस्पिटलमध्ये कोणीही PPE किट वापरत नाही, तरीही किटचा खर्च लावून भरमसाठ फी आकारली जाते आहे. या कोविड सेंटरची चौकशी करण्याची मागणी नातेवाईक आता करत आहेत. क्या नाम है? सय्यद जुनैद. दीपनगरात राहतात आम्ही. आमचे पेशंट समर्पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांनी आमचे बिल पण खूप काढलेले आहे, आणि त्यानंतर आम्हाला ते जी हॉस्पिटलची जे मेडिकल वगैरे आहे ते पण खूप महाग दिलेले आहे. अजून त्यांनी आमच्या पेशंटसाठी ते पुरा स्टाफ जपलेला, रात्री जपलेला असतो. बिल किती काढलं? बिल 1,65,000. आणि मेडिसिन कितीचे दिले? 2 ते 2.5 लाख रुपये मेडिसिनचे घेतले. आणि अजून PPE किट ते घालतात नाही, पण त्याचे पण बिल लावलेले आम्हाला. अच्छा. आणि त्यानंतर ऑक्सिजनचे पण पैसे अलग घेतलेले. अच्छा. तुम्ही कोणत्या तारखेला ॲडमिट होते? आम्ही 6 तारखेला ॲडमिट होतो. किती दिवस झाले? आम्हाला 14 दिवस झाले. 14 दिवस. तुम्हाला बिल वगैरे सर्व दिलं आहे का? सर्व दिलेलं आहे. आता बिल आहे दाखवून झालेलं नसल्यामुळे पण त्यांनी सुट्टी देऊन दिलेली आहे. आणि केव्हा मृत्यू झाला यांचा? परवाच्या शुक्रवारी. कोविड पेशंट होते. शहनाज परवीन. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. आगीची ठिणगी आणि शेतात झालं 2.5 ते 3 लाखांचं नुकसान. वेळीच उपचार घेतले तर ऑक्सिजनची गरज निर्माण होणार नाही, महसूल मंत्री थोरात यांचं विधान. तर राज्याच्या स्वायत्ततेला धोका, शंभूराजे देसाई यांचं विधान. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कांदिवलीमध्ये कोविड केअर सेंटरचं उद्घाटन. भाजपच्या हिरामन गवळी यांचं उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.